नमस्कार। या आधीच्या दोन रांगोळ्या तुम्ही बघितल्यात ना? पहिल्या रांगोळीमध्ये आपण ही म्हणजे ज्याच्यात महालक्ष्मी कशी काढायची ही बघितली। दुसरी रांगोळी होती अशी ज्याच्यामध्ये दुर्गा माता कशी काढायची ही आपण बघितली। पण अशा मोठ्या रांगोळ्यांना खूप वेळ लागतो, ऑफिसची गडबड आहे, त्यात घरात घट बसले, नैवेद्य करायचं आहे, या सगळ्यामध्ये कदाचित असं होऊ शकतं की रांगोळी काढायला तुमच्याकडे वेळ नाहीये। यासाठी आजच्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला ज्या रांगोळ्या घेऊन आली आहे त्या आहेत ज्या दाराच्या चौकटीच्या इथे काढायची, अगदी एखादी लाईन पण वेगळ्या आहेत हा। या तिन्ही रांगोळ्या अतिशय युनिक, अतिशय वेगळ्या अशा आहेत, त्यामुळे या रांगोळ्या नक्की काढून बघा। बरं, ह्या वेगळ्या असतील तरी काढायला खूप सोप्या आहेत। चला बघूया या रांगोळ्या कशा काढायच्या त्या। चला आता आजची रांगोळी, पहिली रांगोळी काढायला सुरुवात करूया। तर आता मी काय केलंय तुम्हाला दाखवण्यासाठी एक फुटभर आकाराची रेषा घेतली आणि त्याच्यावर ठराविक अंतरावर हे ठिपके घेतले जिथे आपल्याला आपले महत्वाचे आकार काढायला सुरुवात करायची। हे अंतर तुम्ही नक्की चेंज करू शकता, मात्र आजच्या कुठल्याही रांगोळीमध्ये तुम्ही रंगामध्ये अजिबात चेंज करू शकत नाही का? हे रांगोळी तुम्हाला सगळ्या बघितल्या की लक्षात येईलच। तर असं आपल्याला आकार काढून त्याच्यामध्ये डार्क ग्रीन कलर म्हणजे डार्क हिरवा कलर आधी भरायचा आहे आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक पानावर अशी छोटी छोटी लाईट ग्रीन कलरची रेषा द्यायची। हे ऑप्शनल आहे, तुम्ही एका कलर मध्ये केलं तरी देखील हे चालू शकतं। मग काय करायचं, तर इयरबड्सने त्याच्यावर अशा तिरक्या रेषा काढायच्या, म्हणजे पानाच्या शिरा जशा असतात तसं हे दिसतं। किती सोपं आहे की नाही करायला। हे झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक पानावर परत एकदा थोडासा ग्रीन कलर द्यायचा, कारण बरेच वेळेला खालचा व्हाईट कलर खूप दिसतो। मग प्रत्येक पानाच्या वर आणि दोन पानांच्या मध्ये एक असा ऑरेंज कलरचा असा मोठा टिपका ठेवायचा आणि मग त्याच्यावर थोडं चिमटी येलो कलर, पिवळा रंग टाकायचा। बोटाने त्याला छान असं गोल करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपलं जे शस्त्र आहे इयरबड्स ते घेऊन त्याच्यावर असे डॉट टाकायचे। म्हणजे ही आपली झेंडूची फुलं, आज आपण तोरण जे आपण दारावर लावतो तेच दाराच्या खाली देखील कसं रांगोळीमध्ये काढायचं हे या रांगोळीत शिकतोय। किती सोपी आहे की नाही ही रांगोळी काढायला। आता वरच्या बाजूला तुम्हाला वाटत असेल की थोडं मोकळं वाटतंय, तर त्या ठिकाणी तुम्ही पांढरा किंवा त्याला सुटेबल असा कुठलाही रंग इथे देऊन, असे डॉट्स देऊन त्याच्यावर परत एकदा असं इयरबड्सनी हे करून ते होल असे वाढवून छान करू शकता। इथे तुम्ही तुमचं डिझाईन नक्की वापरू शकता। आता पटकन दुसऱ्या रांगोळीला सुरुवात करूया। या रांगोळीसाठी सुद्धा मी एक साधारण फुटभर आकाराची रेषा घेतली। आता तुम्हाला सांगते, इथे व्हिडिओ करण्यासाठी मी तुम्हाला हे असं थोडी दाखवते। हे सगळे डिझाईन्स तुमच्या दाराचं जसं साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता। आता इथे आपल्याला अशी ही तिरकी पानं काढायची आहेत, एक असं आणि एक असं। यस, तुमच्या लक्षात आलं, साधारण आपली वेणी असते की नाही तशी ही आपण पानं काढून घेतली। आता वरच्या पानाला आपण रंग द्यायला सुरुवात करूया। इथे आपण लाईट ग्रीन कलरच देणार आहोत। हा, लाईट ग्रीन कलर नसेल तर डार्क ग्रीन वापरला तरी चालेल। तर इथे असा ग्रीन कलर वरच्या बाजूला जी पानं आहेत त्याला द्यायचं आहे आणि खालच्या बाजूला काय आहे, तर ही पानं नाही आहेत तर ही फुलं आहेत। कशी हे तुम्हाला न कळेल। तुमच्यापैकी ज्यांना कळलेलं असेल की आपण हे कुठलं फुल करतोय त्यांनी लगेच मला कमेंट मध्ये सांगा। कदाचित आत्ता लक्षात आलं असेल, हा डार्क निळा रंग दिल्यानंतर। तर या फुलामध्ये तुम्हाला असा छान डार्क निळा रंग भरायचा आहे। हा भरून झाला की इथे आपण काय करणार आहोत, इथे इयरबड्स न वापरता उदबत्तीची काडी किंवा टूथपिक घ्यायची, कारण आपल्याला रेषा इथे बारीक हवेत आणि असं छान बारीक रेषांनी वरच्या पानाला अशा शिरा काढायच्या। म्हणजे पान छोटं असल्यामुळे बरेच वेळा म्हणजे आपल्या इयरबड्सची लाईन ही खूप जाड होते अशा वेळेला। आणि मग वरनं आपण त्याच्यावर डार्क ग्रीन कलर भरलाय। खालच्या बाजूला देखील दिसतील न दिसतील अशा थोड्या रेषा काढून घ्यायच्या, कारण आपण हे गोकर्णाचं फूल तयार करतोय। तुम्हाला माहिती आहे ना गोकर्णाचं निळ्या रंगाचं जे फूल असतं ते, तर ते फूल दिसण्यासाठी मग काय करायचं, तर वरच्या बाजूला इथे असं व्हाईट डॉट ठेवायचा आणि त्याच्यावर छोटा येलो डॉट ठेवायचा। एकदम परफेक्ट गोकर्णाचं फूल दिसतंय की नाही? मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर। चला आता तिसरी रांगोळी आपल्याला बघायची, ती देखील अशी स्पेशल आहे बरं का। मित्रकलाला तुम्ही सबस्क्राईब केलंय ना, मग लगेच करून टाका। आता पुढची रांगोळी बघूया।
आज ठरवून नाही पण अचानकरित्या तिन्ही रांगोळ्या माझ्या फुलाच्या होणार आहेत आणि ही वेगळी फुलं आहेत एकदम, जी जनरली आपण रांगोळीमध्ये काढत नाही. तर हे देखील आपण फुलाचीच एक रांगोळी काढतोय, प्रेमाचं प्रतीक असलेल्या फुलाची रांगोळी आहे बरं काही. तर त्याच्यासाठी काय केलं, लाईट क्रीम डार्क क्रीम कलरचे ठिपके ठेवले मोठे आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपण इयरबड्सने आकार काढला गोल फिरवत. मग एका बाजूचं जे पान आहे ते लाईट ग्रीन कलरने करायचं आणि दुसऱ्या बाजूचं जे पान आपण करणार आहोत ते डार्क ग्रीन कलरने आपल्याला करायचंय, म्हणजे आपोआप त्या रांगोळीला एक छोटा असा 3D इफेक्ट सुद्धा येईल. तर हे डार्क ग्रीन कलरने करायचंय. मग आपण जे मगाशी उदबत्तीची काडी घेतली होती की नाही किंवा टूथपिक, हे घेऊन या पानावर म्हणजे गुलाबाची एक्झॅक्ट पानं कशी असतात तशा पद्धतीने हा आकार इथे तयार होईल. तर ही सगळ्यात सोपी रांगोळी आहे या तिन्ही मधली असं मला तरी वाटतंय. तर अशा झटपट होणाऱ्या, पटकन होणाऱ्या आणि सोप्या पण दिसायला तेवढ्याच सुंदर अशा या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या इथे काढा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा. या तिन्ही रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा बरं. आवडल्या असतीलच त्यामुळे लगेच लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. बरं, मी तुमच्यासाठी रोज रांगोळीचे व्हिडिओ आणले. हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करायला देखील विसरू नका. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.